हाय गाईज, वेलकम टू आवर चॅनल. तर आज आम्ही आलो आहे अनंतराव पवार कॉलेजला व्हिजिट करायला. आता आम्ही काय काय करतोय बघा, फक्त तुम्ही बघाच. फक्त कॉलेजला घेईन ॲडमिशन, लक्षात ठेवा तुम्ही. फक्त आमच्या दुश्मनच्या एरियात आलेलो आहे आता. हे बघा गाईज, हे आमचे बावरे तिथं बसलेत आणि आम्ही दोघी तिकडं आलो. इथं आम्हाला आज आम्ही गेस्ट लेक्चर ऐकायला आलोय. अनंतराव पवार कॉलेज खूप भारी आहे. सारंगा, तुझा कॉलेजचा एक्सपिरियन्स सांग. मला कॉलेज आवडलेला आहे. तुझा एक्सपिरियन्स सांग. कॉलेज बरं आहे, पण एवढं लांब आम्ही येऊ शकत नाही. आम्हाला चालायचं कंटाळा येतो. नापास झालं ते इथंचे. इकडे तू बरं एक्सपिरियन्स. गोरी दिसते इकडे. कॉलेज चांगलं आहे, पण लय लांब आहे, असं काय करायचं. हा गाईज, आम्हाला चालायचा लय प्रॉब्लेम येतोय. आणि मयुरी इथंच कॉलेजला घेणार आहे. मयुरीला दाखवा पहिले. पण हे थोडंसं त्या टाईपमध्येच. म्हणजे तुम्ही हे जे सोशल मीडियावर बघता ना, किंवा टी व्ही चॅनलवर बघता ना, निवेदक हे ते सगळं, तो सगळा कोर्स आपल्याकडे चालू झाला. जर्नलिझमच सॉर्ट ऑफ. हां, आणि त्याची डिग्री पण तुम्हाला इथून मिळू शकते. म्हणजे काहीतरी वेगळं शिकायचं ज्यांना इच्छा असते, मग ते पण आपल्याकडे आहे. टीचर ज्यांनी मॅथ्स ड्रॉप केले त्यांच्यासाठी मॅथ्स हो बिलकुल करू शकता ना. तू मॅथ्स ड्रॉप केलं का गं? मॅथ्स ड्रॉप केलं? मॅथ्स येतच नाही मला. मॅथ्स ड्रॉप केलं की काय होतं माहिती का, खूप सगळे रस्ते पुढे बंद होऊन जातात. BComला सुद्धा मॅथ्स लागतं. आणि पुढं जसं जसं तुम्ही शिकत जाता ना, तसं मॅथ्स अगदी काही नाही आलं तरी आपल्या मुलांना घेऊन बसून शिकू शकतो ना. 4 मुलं घेऊन बसलो तरी आपलं पोट भरतं, हो की नाही? चांगला जॉब शिकला. तरी करू शकते ना काही. मला पहिल्यांदा सांगा, किती जणांना फिजिक्स आवडतो? अजून कोणालाच नाही आवडत म्हणणार. फिजिक्सला घाबरू नका. एक तर तुम्ही 12वीला आहात, ओके. बरोबर आहे, हे तुमचं टर्निंग पॉईंट आहे लाईफ. करेक्ट, बरोबर आहे. फिजिक्स ही मॅथमॅटिक्सचा किंग असेल सब्जेक्टचा, तर फिजिक्स ही तिची क्वीन आहे, ओके. आणि क्वीन असल्याशिवाय किंगचं काही चालत नसतं. एक्झॅक्टली, ओके. सध्या टेक्नॉलॉजी जेवढ्या आपल्याकडे ज्या मिळतात, 5G 4G, जे तुम्ही काय मोबाईल्स वापरता, जे तुम्ही टी बघता, ज्या काही वस्तू आपण इलेक्ट्रॉनिक्स बघतो, सगळ्या बघतो, त्याच्या मागे जे काही असेल ते म्हणजे फिजिक्स, ओके. इट इज द बॅकबोन ऑफ टेक्नॉलॉजी असं म्हटलं तरी हरकत नाही. सपोजली जे काही दिसतं त्याच्या प्रॅक्टिस करून दाखवू. तो स्वतः प्रॅक्टिकल करता येईल, नुसतं प्रॅक्टिस करता येईल तुम्हाला. ते तुम्हाला प्रॅक्टिकल चांगली मार्क मिळू शकतं. तर काही शंका असते तुम्हाला 12वीच्या प्रॅक्टिकलवर शंका असते, तर तुम्ही शंका विचार, तुमच्या काय शंका असतील, क्वालिटी काय असते, काय प्रॅक्टिस म्हणजे काय, कसं आहे ते, प्रॅक्टिकली कसं घेतो, पॉईंट कसं घेतो, ते तुम्हाला आपण दाखवू शकतो. आपण त्यामध्ये 12वी नंतर तुम्ही BSc करता, BScला विषय घेऊ शकता. BSc स्पेशल विषय असतो, बॉटनी असतो, झुलॉजी असतो, केमिस्ट्री असतो, फिजिक्स असतो, किंवा मॅथ आहे, इलेक्ट्रॉनिक्स, स्टॅटिस्टिक्स वेगळे विषय असतात. तुमच्या आधी तुम्ही विषय घेऊ शकता. केमिस्ट्री विषयात आपला विषय आहे. A ग्रुपच्याबरोबर पण केमिस्ट्री असतो, B ग्रुपच्याबरोबर पण केमिस्ट्री असते. आणि केमिस्ट्री काय ॲप्लिकेशन तुम्हाला पण दिले की केमिस्ट्रीला काय करता येईल, केमिस्ट्री कुठे इंडस्ट्री तुम्हाला जॉब मिळू शकतो, त्याची माहिती तुम्हाला आपण साधारण 15 कॉलेज पण ठेवलेलं आहे. तर प्रत्येक कॉलेजचे विद्यार्थी आहेत, की FY एक्सपर्ट किंवा MSc विद्यार्थी, तर ते विद्यार्थी एक्सप्लेन करतात की काय मॉडेल आहे. त्याच्यामध्ये PhD ठेवलं आहे. PhD म्हणजे काय, PhD कसा जातो. स्पर्धा परीक्षा BSc MPSc मिळाली का तसं आपल्याकडं करिअर गायडन्स यासाठी लागणारी सगळी पुस्तकं आहेत. 10 न्यूजपेपर येतात आपल्याकडे, ते बाहेर लावलेले असतात, त्याचे 4 बाहेर लावलेले असतात. तुम्हाला नंतर तुम्हाला माझ्याकडे सोडून देतो. विविध विषयांचे आपल्याकडे मासिक आहे आणि सगळं फ्री ॲक्सेस आहे तुम्हाला. असं काय नाही की तुम्ही तिथं पुस्तक मागायचं आणि आम्ही तुम्हाला आणून देतो. आम्ही तुम्हाला डायरेक्ट सांगतो की जॉग्राफीच्या इथे या, बघा जॉग्राफी सगळी पुस्तक.
त्यांनी काय होतं की तुम्ही एक पुस्तक शोधत असतात तर तुमच्या नजरेकडून 10 पुस्तकं जातात. तुम्हाला कसं होतं गाड्या आज हे वाचलं का चालेल उद्या हे वाचलं. स्पर्धा परीक्षेचं आणि हा दुसरं त्याचा काही संबंध नाही. ओके, आता तुम्ही इथं जे आहात हे वनस्पतीशास्त्र वनस्पती उद्यान आहे, आपलं बॉटॅनिकल गार्डन आहे आणि मुख्य उद्देश बॉटॅनिकल गार्डन कॉलेजमध्ये किंवा कुठल्याही विद्यापीठामध्ये करण्याचा काय असतो, शिक्षण. ओके, तर याच्यामध्ये शिक्षण काय, प्रयोगशाळेमध्ये ज्या गोष्टी आपल्याला प्रत्यक्ष बघता येत नाही किंवा आम्ही तुम्हाला दाखवू शकत नाही ते लाईव्ह प्लांट स्पेसिमेन्स आपल्याला गार्डनमध्ये बघायला मिळतात. आणि इथं ह्या सगळ्यांचं आपण इथे जे काही वनस्पती आहेत याचा मुळात गार्डनचा उद्देश आहे, वनस्पतीशास्त्र गार्डन जे करतो आपण याचा उद्देश आहे की इथं ज्या स्थानिक प्रजाती असतील त्या वनस्पती असतील यांचं जतन करणं, त्याची लागवड करणं, संवर्धन करणं, जतन करणं आणि त्यांची हा या आता तसं होणार आहे मॅडम. काय इथे बघा आंबा आहे ह्या बाजूला, इकडे अंजन आहे, असे खूप सारे नीम आहे. नंतर तो इथं तमालपत्राचं पण झाड आहे. तमालपत्र माहिती आहे सगळ्यांना, ह्या कोपऱ्यात बघा तमालपत्र बघा, पुढे कदंब आहे. असे सगळ्या प्रकारचे औषधी वनस्पती तिथे कबुतरांनी गर्दी केली आहे. म्हणजे निसर्गात माणूसच एकमेकांना मारायला टाकलेला आहे, पण निसर्गात बघा कसे एकमेकांना सांभाळून घेतात. मधमाशा आणि कबूतर एकत्र राहतात. हो एकत्र, कारण ते प्रोटेक्शन असते एकमेकाचं एकमेकाला. इकडे या, पुढे या, तुम्हाला इथनं दिसेल. पुढे पुढे चला सारख्या पुढे जावा पुढे. काय बघायचं, कबुतरा आणि मधमाशा एकत्र राहतात. हा ना, खूप त्या माश्या आहेत त्या आग्यामुळे मोठ्या माश्या एवढं गायडन्स लेक्चर चाललंय तरी इथं फोनवर बोलती ते. मी नुसता फोन लागतो या पोरीला, नुसता फोन. कॉलेजने आमचा रिव्ह्यू बदललाय गाईच, आम्हाला लय आवडले कॉलेज. फक्त सोय सुविधा नाही आहेत, फक्त यायला आम्हाला जमणार नाही. तुम्ही सायन्सचे जरी असले म्हणजे तुम्हाला समजा वेळ नाही देता येते एखादा गेम खेळण्यासाठी, स्पोर्ट्ससाठी, तर तुम्हाला एक चांगला ऑप्शन असतं. तुम्ही स्वतःचा फिटनेस चांगला ठेवू शकता. आठवड्यातून किती वेळ द्यायला पाहिजे फिटनेस ठेवायचा म्हणजे किती वेळ द्यावा लागेल तुम्हाला दिवसातून? 2 तास. 1 तास तरी. तुम्ही अर्धा तास जरी दिलात ना तरी तुमच्यासाठी पुष्कळ आहे. किंवा तुम्ही असं केलं की रोज अर्धा तास देता छिलका केले का. आता आम्ही जाऊन आलोय, आता आम्ही इथंच ब्लॉग एंड करतोय. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.